2008च्या रेल्वे भरती दरम्यान मनसैनिकांनी जे काय आंदोलन केलेलं होतं त्या प्रकरणामध्ये 7 मनसेचे कार्यकर्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आरोपी बनवण्यात आलेलं होतं आणि जवळपास 20 वर्ष हा खटला चालल्यानंतर अखेर हा खटला निकाली काढण्यात आला आणि राज ठाकरे यांच्यासोबतच्या सर्व आरोपींना यातून दोषमुक्त करण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट आरोपींना मिळालेले आहे। पुराव्यांअभावी ही निर्दोष मुक्तता झालेली आहे। मात्र बरीच वर्ष लागली हा निकाल यायला। मधल्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या आणि आज अखेर कोर्टाने निकाल देताना काय म्हटलं? नाही, कसं मधल्या काळामध्ये एव्हिडन्स लीड करण्यात आला। टोटल 12 विटनेसेस झाले, कारण ती प्रक्रिया आहे, ती प्रोसेस झाली। त्याच्यानंतर 313चं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं, नंतर आर्ग्युमेंट्स आणि त्याच्यानंतर आज अल्टिमेटली जजमेंट पास करण्यात आलेली आहे। जजमेंट देताना न्यायालयाने नेमकं काय म्हटलं, कुठल्या बाबींच्या आधारावरती त्यांना बेसिकली आरोपी नंबर 1 ते 7चा जो अलिगेशन होता की ते घटनास्थळी हजर होते, ते सिद्ध करण्यासाठी पुरावा जो पाहिजे तेवढा तो पुरावा नव्हता। त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊन त्यांना मुक्तता करण्यात आलं। ॲज फार ॲज राजसाहेब इज कन्सर्न, त्यांच्या संदर्भात सीडी होती, पण तुम्ही सीडी प्ले करण्यासाठी 65B एव्हिडन्स सर्टिफिकेट असल्याशिवाय ती प्ले करता येत नाही। सिन्स ती प्ले झाली नाही, त्यामुळे नेमकं काय सीडीमध्ये आहे ते कोणालाच माहिती नाही। इन ॲब्सेन्स ऑफ दॅट एव्हिडन्स ही इज बीइंग अक्विटेड। या सगळ्या प्रकरणामध्ये एक बाब सर प्रामुख्यानं म्हणावं वाटते की 65Bचं जे काही प्रमाणित करण्यात आलेलं जे काही सर्टिफिकेट असतं ते किती महत्त्वाचं आहे, कारण त्या एका दॅट्स अ लॉ, तो लॉच आहे, कायदाच आहे। जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स रिलाय करत असाल तर विदाउट 65B सर्टिफिकेट अँड एव्हिडन्स यू कॅन प्रोड्यूस, नो वन कॅन लुक इन टू इट ऑल्सो। सो दॅट सर्टिफिकेट नव्हतं म्हणून ती सीडी प्लेही करता आली नाही। त्याच्यामुळे त्याच्यात नेमकं नक्की काय, देअरफॉर व्हॉट वॉज द स्पीच, व्हॉट वॉज द प्रोव्होकेटिव्ह, इट्स नॉट ऑन द रेकॉर्ड। म्हणजे कोर्टानं ही सीडी मधला जो काही कंटेंट आहे तो रेकॉर्डवरती घेतला। लिगली नॉट ॲडमिसिबल एव्हिडन्स। सरकारी पक्षानं ज्या काही बाबी कोर्टामध्ये मांडलेल्या होत्या की 7 आरोपी प्रत्यक्ष मारहाणीमध्ये सहभागी होते, राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणामुळे ते उद्युक्त झालेले होते आणि त्यांनी मारहाण केलेली होती। या सगळ्या दरम्यान आज कोर्टानं हा निकाल दिल्यानंतर काय वाटतं? कारण वकील म्हणून तुम्ही हे जवळपास 18-20 वर्ष हा खटला सगळा कोर्टामध्ये 2 कोर्ट झाले, एक कल्याण कोर्ट आणि त्यानंतर ठाणे कोर्ट। तर काय, इट्स अ पार्ट ऑफ प्रोसेस, वी हॅव टू फेस इट, नथिंग, नो कमेंट्स ऑन दॅट। आपल्यासोबत राज ठाकरेंचे वकील होते आणि त्यांनी देखील या सगळ्या खटल्यावरती भाष्य करताना म्हटलं की बरीच वर्ष लागली, मात्र हा पार्ट ऑफ प्रोसेस असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रकरणामध्ये खटल्याचा निकाल देताना कोर्टानं जी महत्त्वाची टिप्पणी केली की जी सीडी ज्यामध्ये राज ठाकरे यांचं चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण होतं असा दावा सरकारी पक्षाने केलेला होता, तर ती सीडी प्ले करण्यासाठी जे 65Bचं सर्टिफिकेट असतं ते सुद्धा सरकारी पक्षाला कोर्टामध्ये मांडता आलं नाही आणि म्हणून त्या सर्टिफिकेट शिवाय जी सीडी आहे ती स्वतः प्ले करता आली आणि त्याच्यातला कंटेंट हा रेकॉर्डवरती घेतला नाही आणि म्हणून राज ठाकरे यांच्या सहित सर्व आरोपींना जे आहे ते कोर्टानं आज दोषमुक्त केलेलं आहे। पुराव्यांअभावी या सगळ्या प्रकरणामधून राज ठाकरे आणि इतर 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करत असल्याचं कोर्टानं सांगितलेलं आहे। त्यामुळे 18 ते 20 वर्षांच्या संघर्षानंतर रेल्वे भरती दरम्यान जे काही उत्तर भारतीय उमेदवारांनी जे काही मारहाण मनसैनिकांनी केलेली होती आणि जो काही खटला दाखल झालेला होता त्यामधून मनसैनिकांना आणि राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामन कृष्णासोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।